झाडू संताचे महाराज आडराई भरलेला उच्चिष्टाचा भाग तुझे मुरला पटेलू झाडू संताचे महाराज आडराई भरलेला उच्चिष्टाचा भाग घटना तुकोबारा आहे का सांगतात त्याचं उत्तर सांगायचं होतं मला. कोण सांगताय तुकोबारा आहे? पहिला प्रश्न क्लिअर. का सांगतात त्याचं उत्तर, जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम केलं पाहिजे. अंडरलाईन दिस सेंटेन्स. भजण्यानं भजन केलं पाहिजे, पखवाद्याने पखवाद वाजवलं पाहिजे, बाबानं बाबाचं काम केलं पाहिजे. उपकार नाही. विठाल 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 व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. पहिल्या प्रश्न. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, कुठून आले? वैकुंठावरून. कशाला? झाडू संताचे. किती प्रश्न संपले? दोन प्रश्न संपले. कोण सांगताय? तुकोबारा आहे. का सांगतात? आले त्यासाठी. तिसरा प्रश्न सुरू झाला. कोणती घटना? दुःख बांधवडी आया हा संसार. एखादच सुटली गाणार आवाज होणार. कण नसून राहिला अन्न मान धन काही मागत काही मागण्यास हे तुझा विसर न व्हावा, तुझा विसर पडणार नाही हे मागावं. किती झाले वाक्य? तू देवा आणि एकाच देवाकडे मागावं, अनेक देवाच्या नाही. आणि एका देवाच्या जो नादी लागला त्याचं काम होत. आपले मोकार देव झाल्यामुळे देवाला कळणं आपण कोणचं गिऱ्हाईक आहे देवालाही कळणं आपल्याला कळणं. महाराज म्हणले मी अंकित झालोय, पण अशा कुणाच्याही नाही झालो. कुणाच्या झालो? वाव, मी बलवानाच्या अंकित झालो. आणि बलवान कोण आहे जगात? एकच आहे,
कुठं राहतो भीमातिरी एक बसले देऊळ, भीमातिरी एक बसले देऊळ. त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव घातले चार भुजाच्या चार भुजाच्या बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे. पण एकाच्या कोणत्या राजस कुमार मदनाचा पुतळा, ज्याचे कटेवर हात आहे तो कसा आहे सुंदर ते ज्ञान कसा दिसतो राजस कुमार मदनाचा पुतळा. आणि तो काय करतो उभा दिसतो कसा सहस्र दीपे दीप कैसे आणि कसा दिसतो पांडुरंग कांती सुंदर ते ध्यान कसा दिसतो सुख झाले हो असा देव. आणि तुम्हालाही सांगा जगात एकच देव आहे त्या देवाच्या हातकटीवर आहे, बाकीचे सगळे देव आहे ते आपण बसविले एकच आहे. पण महाराज म्हणले एकच देव असा आहे स्वयंभू आमचा चैतन्याचा गाभा पांडुरंग, चैतन्याचा बाकीचे देव आपण बसवले पण एकच देव असा आहे प्रब्रह्मलिंगम, एकच देव सुंदर वा वा असा पाहिल्याबरोबर. आणि कधी बी पुरुष मंडळी महिला मंडळी ध्यानात ठेवा, देवळात गेले तर कधी देवाचं तोंड पाहू नये हे कधी ध्यानात ठेवायचं. आजपासून पोरं बिर कोणी देवळात गेलं देवाचं तोंड पाहू नये, कधी देवाचे पाय पाहावे कधी बी. का देवाचं तोंड पाहू नये? का आपलं तोंड इतकं चांगलं नाही का ते देवाने पाहावा. आपलं तोंड कोणीतरी पाहावं म्हणून त्याला पावडर लावावं लागत, अत्तर मारावा लागतो. आणि शास्त्र असं आहे आळ्या पडल्या तरच पावडर फवारतात असं शास्त्र आहे. आपलं तोंड कोणीतरी पावा म्हणून चांगल्या मिश्या काढून टाकावं लागत, त्या पांढरे कसे कपडे घाला तर देवाचे पाय पाहावेत. आणि एक 3 वाक्य ध्यानात ठेवा, गेल्या गेल्या देवाचे पाय पाहावेत. आणि देवाला सांगावं देवा तुझे सुंदर पाय माझ्या हृदयात राहू दे, तुझं रूप माझ्या डोळ्यात राहू दे आणि तुझं नाम माझ्या कंठात राहू दे. मला देवा 3च गोष्टी दे, काय तुझं रूप डोळ्यात राहू दे, तुझं नाम कंठात राहू दे. जिथे तुझ्या पाय डोळा रूप
झालो. इथे एक शब्द ऐका पाहिला, महत्वाचे वाक्य आहे का जे अभंग कुठवर आला ध्यानात ठेवा. महाराज म्हणले मी अंकित झालो, पण कुणाच्या नाही, बलवानाच्या झालो. आणि जगात सगळ्यात बलवान कोण? एकच देव असा आहे, तुळशीच्या पानावर खुश. एकच देव, तुळशीचं पान. शंकर बेलाचं पान, पांडुरंग तुळशीचं पान. आता लोक काय करतात, देवाला खडी साखर म्हणजे त्याच्यावर मुंग्या चाडल्या पाहिजे, देवाला नीट बसूनच द्यायचं नाही. खडी साखर आले का नंदीच्या मुंग्या पिंडीवर, पिंडीच्या मुंग्या नंदीवर. आपण नेमकं काय देतो जे, आता तुम्हाला एक खरं सांगतो, आपले लोक देवाला खायला का घालतात माहिती का? खात नाही म्हणून. आता आपले देव बिचारे गरीब खाती नाही म्हणून हे आकडू आकडू वाढीते. घे बो हा एकच भज, त्याच्यावर 11 देव, एवढ एवढ देतो देवाला. देवाला याची काय गरज नाही. येते घेणं नाही, देव खाली खातही नाही. देवाला काय खात, तुम्हाला 4 वाक्य सांगतो. देव कुठे राहतो, देव काय खातो, आणि देव काय करतो, उत्तरच कळली नाही माणसाला. देव कुठं राहतो, वाक्य नाही का? देव राहतो कुठं, त्याचं उत्तर, ज्याचं अंतकरण अखंड नाम चिंतनानं पवित्र झालं, त्या पवित्र अंतकरणात देव राहतो. कुठे राहत नाही. ज्याचं अंतकरण नामचिंतनानं पवित्र झालं त्या अंतकरणात राहतो. एक देव काय खातो, भक्ताला झालेला अहंकार खातो. किती जीवनात गव होऊ द्या, जिरलीच पाहिजे. तुम्ही तरुणपणात किती मस्ती करा, जिरल्याशिवाय राहत. देव भक्ताला झालेला अहंकार खातो. देव भक्तावर आलेल्या संकटाचं निवारण करीत असतो. ध्यानात ठेवा, भक्तावर आले, बाकी कामं करायला त्याला वेळ नाही. लोकांनी सिनेम्यातला देव समजलाय. सिनेम्यातल्या देवाला काय लागत, एका गाण्यात खुश, त्याला काही नेट लावायचे. प्रियकराचा ऍक्सिडेंट व्हावा, प्रियशीनं देवळा जावा, दनादन घंटा वाजवा, 3ऱ्या कडव्याला उठला देव, 4थ्या कडव्याला पेशंट सलाईन बिलाईन तोडून तिला भेटून मोकळं, याच्या हातात रिमोट. लाईट गेली तेव्हा याला कळलं प्रियशी नेली बा. सिनेम्यातला देव नाही हा, हा देव न सांगता करी. मग मी अंकित झालो कुणाचं, अंकित. अंकित झालो, पण कुणाच्या, बलवानाच्या. बलवान कोण, एकच. कोण, परब्रह्मलिंगम, एकच देव बलवान. आणि त्या बलवानाच्या मी अंकित झालो. आता दुसरा शब्द आहे का,
बळीयाचे अंकित एकाचे काय आम्ही झालो. महाराज म्हणले मी अंकित कोणत्या झालोय बलवानाच्या. मग बलवानाच्या अंकित झाल्यावर कोणचं होईल बलवानाच्या होईल ना. मग बलवानाच्या अंकित झाल्यावर मी बलवान झालो. आता आम्ही झालो पहिलं वाक्य द्या मी बलवान झालो पण कुणाच्या अंकित झालो बलवान. आता दुसरा शब्द सुरू झाला अंकित झालो पण बलवानाच्या. आणि बलवानाच्या अंकित होण्यासाठी मी काय केलं हा प्रश्न आहे ना. माणसं जीवनात येऊन म्हणते ना काय केलं बा. महाराज सुद्धा म्हणले काय जन्मा येऊन काय केले तू मुद्दल गमवली. वा काय केलं. माणसं सहज सहज बोलत असताना म्हणते का नाही वा वा काय केलं बा पटकन काय केलं याला फार मोठी किंमत आहे. काय केलं बा सहज माणसं होते काय केलं बा त्याने जन्मात येऊन काय नाही केलं. राहिला जगला आणि मेला राहिला जगला आणि मेला. महाराज म्हणले मी लाथाळला मी काय केलं याचं उत्तर सांगतो. महाराज म्हणले मी बलवानाच्या अंकित झालो हा पहिला प्रश्न. पण मी अंकित झालो होताना काय केलं नीट आहे का. आपल्या घरात माणसं किती बारीक काय घेतं 7 8 9 10. अहो हे घरच आहे ना हे घर आहे. या घराला 9 खिडक्या आहेत. नीट आहे का जरा शुद्धीवर. या घराला 9 खिडक्या आहेत. या घरातली माणसं लिहून घ्या कुणाला लागली तर. याला एक जीव आहे एक जीव आहे. हा एक जीव आहे. याला 2 बायका आहेत. एक प्रवृत्ती एक निवृत्ती. एकीला 12 पोरं एकीला 8 पोरं 12 आणि 8 20. 2 बायका 22. एक जीव 23. एवढं घरी. त्याच्या पुढे ऐका 4 वाण्या 4 मुक्त्या 72,000 नाड्या. नीट आहे का 72,000 नाड्या 4 वाण्या 4 मुक्त्या आउटकुटी रोम. शरीरावर रोमांची संख्या आहे आउटकुटी. 4 वाण्या 4 मुक्त्या 72,000 नाड्या आउट रोम 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 5 प्राण 36 तत्व आणि शिवाय 9 छिद्र. शरीराला छिद्रांची संख्या 9. आणि एवढं मोठं घर आणि या घरावर 6 शत्रूंचा मार आहे. या घराला लुटण्यासाठी 6 दरोडेखोर आहेत. कोण काम क्रोध मद मत्स अहंकार मितूपणा. मग ह्या सगळ्या इंद्रियाला ताब्यात घेतला आणि इंद्रियाचा संसार